इयत्ता 6वी वर्गाचे सामान्य विज्ञानचे आज आपण साप्ताहिक नियोजन पाहणार आहोत सन 2025-26. तर साप्ताहिक नियोजनासाठी पहिल्यांदा आपल्याला आवश्यक आहे माहे, महिना म्हणजेच आठवडा, कालावधी, पाठ, घटक, उपघटक, अध्ययन निष्पत्ती आणि तासिका. तर या ठिकाणी पहा आपल्याला जूनमध्ये फक्त वर्गपूर्व तयारी घ्यायची आहे. त्यानंतर जुलैमध्ये आपल्याला एकूण 2च घटक शिकवायचे आहेत. पहा, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. त्यानंतर सजीवातील विविधता व वर्गीकरण हे 2 पाठ आपल्याला जुलैमध्ये शिकवायचे आहे. या ठिकाणी त्या पाठाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती आणि तासिका दिलेल्या आहेत. त्यानंतर ऑगस्टमध्ये आपल्याला परत 2 पाठ शिकवायचे आहेत. आपत्ती व्यवस्थापन, पदार्थ सभोवतालची अवस्था व गुणधर्म. आणि याच महिन्यामध्ये आपल्याला चाचणी सुद्धा घ्यायची आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला परत 3 पाठ शिकवायचे आहेत. पदार्थ सभोवतालचे अवस्था व गुणधर्म, पदार्थ आपल्या वापरातील, पोषण आणि आहार. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला परत पोषण आणि आहार हा पाठ घ्यायचा आहे. आपली अस्थिसंस्था व त्वचा हा पाठ घ्यायचा आहे. आणि ऑक्टोबर महिन्यामध्येच आपल्याला परत प्रथम सत्र परीक्षा घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवाळी सुट्टी असणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये पहा, पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आहे. त्यानंतर गती व गतीचे प्रकार शिकवायचे आहे. बल व बलाचे प्रकार शिकवायचे आहे. या ठिकाणी पुढे अध्ययन निष्पत्ती आणि तासिका दिलेल्या आहेत. यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पहा बल व बलाचे प्रकार, कार्य आणि ऊर्जा, त्यानंतर साधी यंत्रे असे एकूण 3 पाठ घ्यायचे आहेत. पुढे अध्ययन निष्पत्ती आणि तासिका आहेत. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला साधी यंत्रे आणि ध्वनी हे 2च पाठ घ्यायचे आहेत आणि दुसरी चाचणी सुद्धा याच महिन्यामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला फक्त 2च पाठ घ्यायचे आहेत. प्रकाश व छाया निर्मिती आणि चुंबकाची गंमत. या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती तासिका आहेत. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये आपल्याला 2 पाठ घ्यायचे आहेत. परत चुंबकाची गंमत तोच पाठ आहे आणि विश्वाचे अंतरंग. आणि याच्यामध्ये परत आपल्याला मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करायचं आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला द्वितीय सत्र परीक्षा घ्यायची आहे आणि शेवटच्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना परत पूरक मार्गदर्शन करायचं आहे.